धाराशिवमधील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांची उद्धव ठाकरेंबाबत निष्ठा खोटी असल्याचा दावा त्यांच्या जुन्या सहकार्याने केला। कैलास पाटलांनी निष्ठेमुळे नाही तर वडिलांनी आत्महत्येची धमकी दिल्याने सुरतवरून परतल्याचा दावा शिवाजी कापसेंनी केला। उदय सामंत यांनी मात्र कैलास पाटलांच्या परतण्याचे कारण माहिती नसल्याचं सांगितलं। या सर्व प्रकरणावर कैलास पाटलांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। दरम्यान या सगळ्याबाबत काय नेमका आरोप करण्यात आलेला आहे, काय दावा करण्यात आला आणि काय नेमकी त्यावर प्रतिक्रिया मिळते पाहूया। त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर प्रेशर आणण्याचं काम केलं, पण तो काही वापस यायच्या परिस्थितीत नव्हता। शेवट त्याच्या वडिलांना त्याला एका सूचना दिली की बाबा तुला जर परत यायचं नसत तर नक्कीच मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन। असे ज्यावेळेस त्याच्यावर प्रेशर आलं त्यावेळेस तानाजी सावंतच्या दुसऱ्या गाडीमध्ये बसून परत आलेला होता। ही सावंत साहेबांनी मला स्वतःहून सांगितलेलं आहे। बरेच काहीतरी नाट्य अशा प्रकारे रंगविलं आणि परत आले आणि त्याला आता निष्ठावंत आमदार म्हणून त्याचं कौतुक करताना त्यांचेच कार्यकर्ते तुम्हाला दिसतात। जे त्यांचे निष्ठावंत कोण मित्र आहेत त्यांनी जे काय सांगितले ते मला काहीच माहित नाही। त्याच्यामुळे कैलास पाटील हे गेले होते एवढं मला माहिती आहे। आमच्या अगोदरच्या पहिल्या फळीत ते होते, पण त्याच्यानंतर ते परत आले होते, पण ते का आले मला माहित नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।